श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, वृश्चिक रास म्हणजे गूढता, संवेदनशील भावनांनी भरलेला तसेच बदलाची अखंड ओढ असलेला व्यक्ती. तर या व्यक्तीसाठी नोव्हेंबर 2025 म्हणजे तुमच्या आयुष्यातील वहीतील एक रिकामे पान नाही, तर तो भविष्य बदलून टाकणारा अंतिम अध्याय ठरणार आहे. नोव्हेंबर महिना, कल्पना करा तुमच्या राशीचा शासक ग्रह जो मंगळ ग्रह आहे संपूर्ण महिनाभर तुमच्या घरात तळपळतोय. ही आहे तीव्र ऊर्जेची, अदम्य आत्मविश्वासाची पण अत्यंत धोकादायक क्षमतेची स्थिती सुद्धा. ही आग तुमच्यासाठी यशाची मशाल बनेल की संताप आणि अहंकाराने तुमचेच घर जाळून टाकेल. हा महिना आहे तरी कसा, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. नोव्हेंबरची सुरुवातच कार्तिक पौर्णिमा सोमप्रदोषाच्या शक्तिशाली योगाने होते. 5 नोव्हेंबरच्या पौर्णिमेचं तेज तुमच्या सर्वात महत्त्वाच्या नात्यावर पडेल. लपलेलं सत्य उघड होणार. तुम्ही ज्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्या व्यक्तीच्या मनात नक्की काय आहे याचा धक्कादायक खुलासा देखील तुम्ही सहन कराल का? मध्ये संकट चतुर्थी आणि उत्पन्न एकादशी येतील. एका बाजूला आर्थिक चिंतेचं डोंगर उभं राहील, तर दुसऱ्या बाजूला कर्माचा हिशोब पूर्ण करण्याची आणि जुने दुःख दूर करण्याची जादुई संधी देखील मिळेल. तुमचे बँक बॅलन्स धोक्याच्या पातळीवर पोहोचणार की गुप्त मार्गातून तुम्हाला धनलाभ होणार याबद्दल आपण पुढे माहिती घेणारच आहोत. परंतु या सर्वांचा कळस म्हणजे 20 नोव्हेंबरची मार्गशीर्ष अमावस्या. ही केवळ काळोखी रात्र नसणार, तर तुमच्या वृश्चिक राशीत होणारे परिवर्तन असेल. तुमच्या भूतकाळातील सर्वात मोठे गुपित, तुमच्या व्यक्तिमत्वातील काळोख भाग आणि तुमच्या आयुष्याचा नवीन रस्ता. या अमावस्येच्या भीषण काळोख्यात तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. प्रेम असो, पैसा, करिअर, आरोग्य, ग्रहाचे हे महाचक्रव्यूह वृश्चिक राशीला कुठल्या निर्णायक वळणावर घेऊन जाणार आहेत याबद्दल आपण संपूर्ण महिन्याचे मासिक राशी भविष्य या व्हिडिओत बघणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्यावरील सर्व दुःख, कष्ट नाहीसे करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय महाबली संकटमोचन हनुमान कृपा ठेवा असं लिहा. तुमच्यावरती मंगळ ग्रहाचा आशीर्वाद नक्की सदैव राहील. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, नोव्हेंबर 2025 मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा आणि धक्कादायक बदल म्हणजे मंगळ आणि बुध या दोन शक्तिशाली ग्रहांचा तुमच्या स्वतःच्या राशीत होणारा प्रवेश आणि तिथे दीर्घकाळ असलेला मुक्काम. तुमचा राशी स्वामी मंगळ तुम्हाला अथांग ऊर्जा, निर्णय घेण्याची तीव्र क्षमता देईल, अदम्य आत्मविश्वास देईल. पण तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही राजा म्हणून उभे राहाल. त्यामुळे तुमचे नेतृत्व प्रभावी ठरेल आणि तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. यशाची पहिली पायरी तुम्ही सहज चढाल. पण येथेच मोठा धोका आहे मित्रांनो. मंगळाच्या या अतिरिक्त ऊर्जेला बुधाची, वाणीचा आणि बुद्धीचा जो कारक आहे त्याची साथ मिळते. त्यामुळे तुमच्या बोलण्यात अति तीव्रता, कटुता येऊ शकते. तुमचा रागीट स्वभाव, अहंकार तुमच्यासाठी सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण न ठेवल्यास ही ऊर्जा तुम्हाला शिखरावर नेण्याऐवजी तुमच्या महत्त्वाच्या संबंधाची राखरांगोळी करू शकते. तुम्ही या अग्निपरीक्षेला कसे सामोरे जाता हे तुमच्यावरती ठरणार आहे. त्यामुळे शांत, विचारपूर्वक निर्णय घेऊनच बोलायला लागा. त्यासोबतच 5 नोव्हेंबर 2025ची तारीख वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रेमाचा दिवस असेल, तर सत्याचा दिवसही ठरेल. याच दिवशी आकाशात कार्तिक पौर्णिमा असेल. ही पौर्णिमा थेट तुमच्या कुंडलीतील 7व्या भावात प्रकाश टाकत आहे मित्रांनो. त्यामुळे पौर्णिमेच्या पूर्ण प्रकाशात काही लपून राहणार नाही. मग ती वस्तू असो या मनुष्य, तुमच्या वैवाहिक जोडीदार, तुमच्या व्यवसायातील अत्यंत विश्वासू भागीदार असो किंवा तुमच्या अगदी जवळचे मित्र, यापैकी कोणीतरी तुमच्यापासून दीर्घकाळापासून सर्वात मोठे गुपित लपवत आहे आणि या पौर्णिमेच्या रात्री हे गूढ तुमच्या समोर उघड होईलच. हा खुलासा तुमच्या विश्वासाचा, भावनिक धैर्याचा पाया हादरून टाकणारा असेल. तुमच्या प्रेमाच्या नात्यात विश्वासघात झाला आहे का, किंवा तुमच्या पार्टनरने घेतलेला आर्थिक निर्णयामुळे तुम्हाला मोठे नुकसान होणार आहे का, हे तुम्हाला समजेलच. जर तुमच्या नात्यात प्रामाणिकपणा असेल तर ही पौर्णिमा तुमच्यातील नातं अधिक घट्ट करण्याची संधी देईलच. या दिवशी तुम्ही जुने मतभेद विसरून सकारात्मक संवाद साधल्यास नात्याला नवीन मजबूत दिशा मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला घाबरून न जाता
समोर आलेले कडवट सत्य स्वीकारण्याची व त्यावर शांतपणे चर्चा करण्याची तयारी पण ठेवावी लागेल. या पौर्णिमेचा प्रकाश तुमच्या आयुष्यातील काळोख्या कोपऱ्यावर पडणार आहे, त्यामुळे तुम्ही त्या सत्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवा. त्यासोबतच मंडळी, नोव्हेंबर 2025 हा महिना वृश्चिक राशीसाठी केवळ संघर्षाचा नसेल, तर त्यात ईश्वरी कृपेचा एक जादुई पडछाई असेल. या महिन्यात तुम्हाला 2 वेळा सोम प्रदोष व्रत 3 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर पाळण्याची संधी मिळेल. हा भगवान शंकराचा तुमच्यासाठी असलेला सर्वात मोठा आशीर्वाद सुद्धा असणार आहे. कारण मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला राग किंवा तणावामुळे आरोग्याच्या समस्या, विशेषतः पोटाचे व रक्ताचे विकार जाणवू शकतात. पण सोमप्रदोष व्रत तुम्हाला त्या दीर्घकाळ चाललेल्या शारीरिक संकटातून बाहेर काढण्याची एक संजीवनी ठरू शकते. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास तुमचं आरोग्य कवच अधिक मजबूत होईल. त्यासोबतच जर तुमच्या डोक्यावर जुन्या कर्जाचा बोझा असेल, पैशामुळे सतत मानसिक तणाव जाणवत असेल, तर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर हा प्रदोष तुम्हाला गुप्त मार्ग दाखवेल. शंकराची कृपा तुम्हाला वार्षिक अडचणीवर मात करण्याची, आर्थिक अडचणीवर मात करण्याची असीम अशी शक्ती सुद्धा देईल. त्यासोबतच या दिवशी शंकराची उपासना केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे शत्रू देखील, तुम्हाला त्रास देणारे गूढ घटक आपोआप शांत होतील. पण त्यासाठी तुम्हाला व्रत करताना कोणत्याही मोहाचा त्याग करण्याची व पूर्ण शुद्धतेने उपासना करण्याची अट असेल. तुम्ही ही दैवी ढाल स्वीकारून तुमच्या शारीरिक आणि आर्थिक संकटावर कायमस्वरूपी विजय कसा मिळवता, या 2 विशेष दिवशी तुम्हाला कोणता गुप्त उपाय करायचा आहे, हे देखील मी तुम्हाला शेवटी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबतच वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबर 16, 2025 हा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अंतिम महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल. या दिवशी सूर्य तुमच्या 12व्या घरातून बाहेर पडून थेट तुमच्या राशीत प्रवेश करतोय. त्यालाच वृश्चिक संक्रांती म्हणतात. त्यामुळे 16 नोव्हेंबरपर्यंत सूर्य 12व्या भावात असल्याने तुम्हाला अति खर्च, सरकारी कामामध्ये अडथळा असो किंवा आरोग्याविषयक गुप्त समस्या असो, त्याचा सामना करावाच लागेल. पैसा येईल पण टिकणार नाही. पण मित्रांनो, एकदा का सूर्य तुमच्या राशीत प्रवेश केला की त्याचे राजकीय तेज तुमच्या व्यक्तिमत्वात राजा म्हणून चमकू लागेल. तुम्हाला सरकारी कामामध्ये यश मिळेलच, वडिलांचे सहकार्य मिळेल, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा सुद्धा राहील. त्यासोबतच तुमचा आत्मविश्वास, प्रभाव वाढल्याने तुमचे शत्रू शांतही बसतील. पण इथे आहे मोठी गुंतागुंत. सूर्य जो सत्ता अधिकार दर्शवतो, तो तुमच्या राशी स्वामी मंगळाच्या घरात पण येत आहे. त्यामुळे तुमच्यात असीम नेतृत्व क्षमता निर्माण होईल. परंतु हाच योग तुमच्यात अहंकार व इतरांवर सत्ता गाजवण्याची तीव्र इच्छा सुद्धा निर्माण करतोय. त्यामुळे शासकीय कंत्राट किंवा गुंतवणुकीच्या किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे मित्रांनो. आणि नोकरीत वरिष्ठांची तुमचा इगो क्लॅश होईल. त्यामुळे तुम्ही कोणाचे ऐकण्यास तयार नसाल. तुमच्या याच वृत्तीमुळे तुम्हाला प्रमोशन मिळणार की नोकरीत मोठा संघर्ष होऊन स्थान बदलण्याची वेळ येणार, हे पुढे तुम्हाला समजेलच. सूर्य तुम्हाला राजपद देणार की विवादाचे केंद्र बनणार, या 16 नोव्हेंबरनंतर तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. त्यासोबतच नोव्हेंबर महिना तुम्हाला भौतिक स्तरावर मोठे आव्हान सुद्धा देतोय. एवढेच आध्यात्मिक व मानसिक स्तरावर मोठे परिवर्तन घडून आणेल. 15 नोव्हेंबर रोजी होणारी उत्पन्न एकादशी ही केवळ एक स्थिती नाही, तर कर्माचा हिशोब पूर्ण करण्याची आणि शुद्धीकरणाची अंतिम संधी सुद्धा असेल. हा उपवास तुम्हाला कोणते रहस्य सांगतोय, तर तुमच्या आयुष्यातील दीर्घकाळापासून चालू असलेल्या आर्थिक अडचणी असो, नात्यातील ताण असो किंवा आरोग्याच्या समस्या, या सर्व समस्याचे मूळ कारण तुमच्या भूतकाळातील एखाद्या चुकीच्या कर्मामध्ये दडलेलं आहे. त्यामुळे ही एकादशी तुम्हाला तुमच्या त्या चुकीची जाणीव करून देईल. त्याबद्दल कठोर त्याग करण्याची मागणीही करेल. तुम्हाला तुमच्या आवडत्या सवयीचा त्याग करावा लागेल मित्रांनो. एखाद्या विषारी नात्यातून कायमचे बाहेर सुद्धा पडावे लागू शकते. जर तुम्ही हा उपवास एकादशीचा उपवास पूर्ण श्रद्धेने आणि शुद्धतेने केला, तर एकादशीचा प्रभाव तुम्हाला अकल्पनीय मानसिक शांतता देऊ शकतो. तुमच्या विचाराची स्पष्टता वाढेल, ज्यामुळे तुम्हाला करिअर, आर्थिक गुंतवणुकीत योग्य निर्णय घेऊ शकाल तुम्ही. या एकादशीमुळे तुम्हाला जुने दुःख, त्रास यातून मुक्ती सुद्धा मिळेल. पण
त्यापूर्वी तुम्हाला मोठा त्याग करण्याची तयारी दाखवावीच लागेल. त्यासोबतच मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 8 नोव्हेंबर 2025 रोजी येणारी गणेश संकट चतुर्थी वृश्चिक राशीच्या आर्थिक धैर्याची कठोर परीक्षा घेणारी असेल. संकटाचे निवारण करणारा गणपती बाप्पाच तुम्हाला आधी सर्वात मोठे आव्हान देईल. जसं की तुमच्या कुंडलीतील ग्रहाच्या स्थितीनुसार ही चतुर्थी तुम्हाला अति खर्चाच्या भोवऱ्यात अडकू शकते. तुमच्या अपेक्षेपेक्षा अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो. तो आरोग्यावरचा असेल, वाहनावर असेल किंवा कुटुंबातील एखाद्या गरजेवरील. तुम्ही कमावलेला पैसा वाळूसारखा तुमच्याच हातातून निसटून जाईल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणीचा मोठा डोंगर उभा राहू शकतो. तुमचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडण्याची भीतीसुद्धा आहे. त्यामुळे पण मित्रांनो, संकट चतुर्थीचा उद्देश केवळ संकट दाखवणं नसतो. जर तुम्ही त्या दिवशी योग्य पूर्ण पद्धतीने श्रद्धेने गणपती बाप्पाची उपासना केली, तर हा संकटमोचन तुमच्यासाठी गुप्त धनप्राप्तीचे दार सुद्धा उघडू शकतो. तुमच्या अडकलेल्या कामामधील अडथळे दूर करेल. कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला अचानक नवा मार्ग दिसेल, पण त्यासाठी तुम्हाला अत्याधिक खर्चावर तात्काळ कठोर नियंत्रण ठेवण्याचा मोठा निर्णय घ्यावा लागेल. मंडळी, संकट चतुर्थीला या दिवशी गणपतीला एक दुर्वाची जुडी व एक मोदक लाडूचा नैवेद्य अर्पण करा. त्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. त्यासोबतच शक्य असल्यास या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा, कारण हा रंग बुधाशी संबंधित आहे, धन आणि बुद्धीचा कारक, ज्यामुळे तुमची आर्थिक वृद्धी सुद्धा वाढेल. त्यासोबत वृश्चिक राशीच्या जातकांनो, नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे शेवटच्या काळामध्ये वृश्चिक राशीसाठी आकाशातील सर्वात गूढ घटनेने भरलेला असेल. 20 नोव्हेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष अमावस्या थेट तुमच्या पहिल्या भावात जुळून येते, स्वतःच्या राशीत. ही अमावस्या म्हणजे फक्त काळोखी रात्र नाही, तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठे आत्मपरिवर्तन घडवणारे क्षण असतील. हा काळ तुमच्यासाठी भीती घेऊन येणार की नवीन सुरुवात, हे पुढे समजेलच. जसं की अमावस्येचा काळोख तुमच्या मनातील सर्वात खोलवर दडलेल्या भावना असो, भीती किंवा गुप्त इच्छाशक्तीला बाहेर काढेल. तुमच्या आयुष्यातील एखादे मोठे गुपित किंवा तुमच्या व्यक्तिमत्वातील काळोखी भाग अचानक लोकांसमोर उघड होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला मानसिक स्थिरता, जुने विषारी संबंध तोडण्याची तीव्र वेदना सहन करावी लागेल. तुम्ही तुमच्या जुन्या रूपामध्ये कायमचे नष्ट करण्यासाठी तयार आहात का, हे तुम्हाला ठरवावं लागेल. त्यासोबतच दुसरीकडे ही अमावस्या तुम्हाला शून्यातून नव्याने सुरुवात करण्याची अद्वितीय संधीसुद्धा देते. तुम्ही तुमच्या करिअरच्या, आरोग्याच्या, वैयक्तिक जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात नवीन संकल्प करू शकता, जे 100% यशस्वी होतील. तुमची मानसिक आणि भावनिक बळ इतके वाढेल की तुम्ही भूतकाळातील सर्व त्रास व अपयश मागे टाकून शक्तिशाली नवीन असे वृश्चिक राशी म्हणून उदयास याल. त्यासोबतच मित्रांनो, नोव्हेंबर 2025मध्ये वृश्चिक राशीच्या कामाच्या ठिकाणी मोठी संघर्षगाथा घडेल. जसं की तुमच्या राशीत जो मंगळ आणि सूर्य असल्यामुळे तुम्हाला अधिकार व नेतृत्व मिळेल यात शंका नाही. पण तुमच्या 10व्या भावावर, जो करिअरचा भाव आहे, त्यावर शनी ग्रहाची दृष्टी पडते. ती तुमची अंतिम परीक्षा सुद्धा घेणारी असणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला सहकार्याशी किंवा वरिष्ठांशी सतत वादविवाद करण्याची तीव्र इच्छा होईल. तुमच्यातील अहंकार जो आहे, अधिकार गाजवण्याची वृत्ती जी आहे, तुमच्या कामाच्या ठिकाणी तिचा मोठा तणाव निर्माण करू शकते. त्यामुळे जर तुम्ही राग किंवा शब्दावर नियंत्रण ठेवले नाही, तर शनीची कठोर दृष्टी तुमच्या मेहनतीचे फळ देण्याऐवजी तुम्हाला नोकरीत मोठे अडथळे किंवा स्थान बदलासारख्या कठोर निर्णयाला सामोरे जाण्यास सुद्धा भाग पाडेल. विशेष म्हणजे तुमचं यश तुमच्यासाठी वाईट बातमी ठरू शकते. त्यासोबतच मात्र ही महापरीक्षा तुम्ही यशस्वीरित्या जर पार पाडली, तर शनी आणि मंगळ दोघेही मिळून तुम्हाला अतुलनीय असं यश देतील. नोव्हेंबरच्या शेवटी तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल. सरकारी कामे असो, परदेशी व्यापार किंवा नवीन प्रकल्पात अनपेक्षित प्रमोशन होईल. मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो. पण या यशाची एकच अट आहे, तुम्हाला महिनाभर संयम, कठोर परिश्रम आणि शांतता या 3 नियमाचे कठोर पालन करावे लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, योद्ध्यांनो, नोव्हेंबर 2025 हा महिनाच केवळ आव्हानाचा नाही, तर तुमचा असीम शक्तीचा परिवर्तनाचा उत्सव आहे. पौर्णिमा असो, अमावस्या असो, ग्रहांचे शक्तिशाली योग असो, तुम्हाला भीती दाखवतीलच, पण त्या भीतीमध्ये मोठी संधी सुद्धा दडलेली आहे. हा काळ तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची, धैर्याची सत्य स्वीकारण्याची आणि प्रत्येक संकटातून मार्ग काढण्याची प्रेरणा देतोय. मंगळाची ऊर्जा तुमच्यात अतुलनीय अतुलनीय आत्मविश्वास भरतोय, ज्यामुळे तुम्ही अनेक अडथळ्यावर राजशाही थाटात मात
मात कराल. संकटी असो, अमावस्या असो, प्रत्येक तिथी तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून नवीन तेजस्वी पर्वाची सुरुवात करत आहे. या नोव्हेंबरमध्ये घाबरून जाऊ नका, तर गरजा, तुमच्यातील नेतृत्व, निष्ठा, दृढनिश्चय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुमच्या आयुष्यात स्थिरता, आर्थिक यश आणि प्रगाढ प्रेम आणण्यासाठी ग्रह तुमच्या बाजूने आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी असेल. तर जाता जाता या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं संकटमोचन महाबली हनुमानाचं स्मरण करून जय महाबली हनुमान कृपा ठेवा असं लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.